या ठिकाणी आपण प्रश्न चौथा उपप्रश्न 1 सोडवत आहोत. बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2025 गणित भाग 1 प्रश्न चौथा. यामध्ये प्रश्न व्यवस्थित विद्यार्थ्यांनी वाचन करावा आणि समजून घ्यावा, मग उत्तराकडे सहज प्रश्न सांगत असतो, तो डायरेक्शन करत असतो, उत्तराकडे पोहोचवतो. कंसामध्ये m-12x वर्ग अधिक 2 गुणिले कंसात m-12x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. आपल्याला काय दिले? एक वर्ग समीकरण दिले आणि काय सांगते सूचना प्रश्न की मुळे वास्तव समान असतील तर m ची किंमत काढायची. मग आपल्याला सूत्र थोडंसं आठवावं लागेल. मुळे वास्तव समान असतील तर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 ही किंमत घेता येतं. आणि मग b वर्ग वजा 4ac हे सूत्र आहे. त्यामध्ये abcच्या किमती शोधण्यासाठी आपल्याला अगोदर या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करावी लागेल. सामान्य रूपात सूत्र काय आहे? तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सूत्र आहे. ते सहज सोपं आपण आठवून लिहूया आणि मग यामधल्या ए बी सी कोणत्या किमती त्या घेऊया. ए म्हणजेच पहिलं वर्गीय सहगुणक m-12, बी काय आहे 2 गुणिले m-12, सी काय स्थिर पद 2. हे आपण लिहून घेतल्यानंतर या किमती या सूत्रामध्ये ठेवूया. बी वर्ग वजा 4ac, बी चा वर्ग, बी ची किंमत किती आहे 2 गुणिले m-12 कंसाचा वर्ग, बी ची किंमत आपण ठेवली इथं 2 गुणिले m-12 चा वर्ग वजा 4 जशास तसे. ए म्हणजे काय आहे कंसामध्ये m-12 गुणिले सी 2 आहे आणि हा गुणाकार किंवा वर्ग सोडवूया. 2 चा वर्ग 4 कंसाच्या बाहेर लिहिलं आणि या ठिकाणी कंसामध्ये m-12 ह्याचा वर्ग म्हणजे कंसामध्ये 2 पद आहे त्याचा वर्ग असेल तर आपल्याकडे आपण सूत्र वापरलेलं आहे. पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक बी वर्ग आणि म्हणून आपण m चा वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 2 गुणिले 12 गुणिले m 12 दुनी 24 m आणि अधिक अधिक बी चा वर्ग. बी म्हणजे काय आहे शेवटचा पदाचा वर्ग. कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन होतो म्हणजे 12 गुणिले 12 144. इथे कंस बंद करूया. त्यानंतर 4 गुणिले 2 4 दुनी 8 m-12. त्यानंतर आपण 4 ने 8 कंसाला गुणूया. 4 गुणिले m 4 m वर्ग वजा जशास तसे 4 गुणिले 24 24 चौक 96 m ला m अधिकला अधिक 4 गुणिले 144 4 चौक 16 ला 6 हातचा ला 1 4 चौक 16 आणि 17 17 7 हातचा ला 4 4 5 576 वजा 8 ने मध्ये गुणूया दोघाला आपण 8m ऋण गुणले ऋण धन 8 दुनी 8 गुणले 12 12 96. समान चलपदाची बेरीज वजाबाकी होते. 4m वर्ग वजा 96m हा वजा आहे. परत 8m वजा वजांची बेरीज वजा वजा 96 अधिक 8 किती होतात 104m अधिक 576 आणि अधिक 96 अधिक ही बेरीज केली तर किती 572 सॉरी 672 आणि मग आपण 4 ने या समीकरणाला 4 काढून टाकू शकतो. 4 ने भाग जातो गेला तर भाग घालावा लागेल आणि म्हणून आपण 4 ने भाग या समीकरणाचा भागाकार करूया. मग 4 4 कटले m वर्ग वजा 4 दोन्ही 8 2 उरले 4 सक्क 24 m ला m अधिक 4 1 4 2 उरले 4 सख्ख 24 3 उरले 4 8 32 4 न पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं m वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर 0. आणि मग आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण अवयव पद्धत वापरू शकतो किंवा सूत्र पद्धत वापरू शकतो. अवयव पद्धत सोपी जाईल आणि मग a गुणिले c, a ची किंमत इथं 1 आहे, c 168 बाजूला घेऊया. a गुणिले c 168 168 चे अवयव पाडूया. आपण 2 ने लहानात लहान संख्या 2 ने भाग घालू शकतो. 2 8 16 2 चौक 8 2 न परत 2 चौक 8 2 2 4 परत 2 न 2 2 4 2 1 2
7 न घालू शकतो, 7 एक 21 किंवा 3 न घालू शकतो आणि 3 एक 3. तर आपल्याला या पाळलेल्या अवयवापैकी 2 गटामध्ये विभाजन करा या संख्येच्या, जेणेकरून मधलं पद आपल्याला मिळेल. मधलं पदाकडे पाहून हे 2 गट तयार करायचे. मधलं पद काय आहे आपलं? ऋण 26m. आणि मग इथं बघूया आपण 7 दोन्ही 7 त्रिक 21, 21 बेदून 4 बेत्रिक 6, 7 दोन्ही 14, 14 आणि बेदून 4 चतुर्कोण 12, म्हणजे 14 आणि 12 26 होतात. म्हणून आपण चिन्हाचा विचार करूया. 26 हे ऋण आहेत, म्हणून आपल्याला दोघालाही ऋण चिन्ह देता येईल. ऋण 14m, m न गुणूया कारण इथे m सह चलपदानं गुणलंय, म्हणून वजा 14m वजा 12m, 14m 12m 26m होतात. म्हणजे 26m च्या ठिकाणी हे 2 गट पडले, वजा 14m आणि वजा 12m. आणि मग या ठिकाणी आपण जशाच तसे पहिलं पद m वर्ग वजा 26m च्या ठिकाणी 12m वजा 14m, परत स्थिर पद 168 बरोबर 0. मग आपण या 4 पदापैकी गट करूया, या दोघात आणि या दोघात, आणि सामायिक काढू. या दोघांमध्ये चलपद सामायिक निघू शकतं. सामायिक काढणे म्हणजे एकाच वेळी 2 क्रिया, गुणणे आणि भागणे. मग ब्रॅकेटमध्ये लिहू आपण आणि सामायिक पद बाहेर काढूया. m आणि m न प्रत्यक्ष भागाकार करूया. m वर्ग वजा 12m ला m न प्रत्यक्ष भागाकार केला. 14 वजा 14m अधिक 168, लहान संख्या आपण कॉमन काढू शकतो, कारण ती त्यानं मोठ्या संख्येला भाग जातो का हे पाहावं लागेल. आणि मग आपण 168 ला तो भाग बघा, 14 एक 14, 2 उरे 14 आणि 28, म्हणजे लहान संख्या इथं भाग जाऊ शकतो, म्हणून तो गुणाकारात आणि भागाकारात एकाच वेळी लिहूया. ब्रॅकेटमध्ये या संख्या जशाच तसे 14m, ऋणांना आत गुणूया, धन गुणले ऋण, ऋण 168, ब्रॅकेट बंद आणि 14 न भागाकार करूया, बरोबर उजवी बाजू समान सेम म्हणजे 0. त्यानंतर भागाकार करूया. कंसाच्या बाहेरली संख्या जशाच तसे m, हा m कटला 1m, वजाला वजा, m कटला 12, परत ब्रॅकेटच्या बाहेरली संख्या जशाच तसे वजा 14, ब्रॅकेटमध्ये 14 14 कटले, m राहिला, वजाला वजा, 14 न भागाकार घालूया, 12 येतो, बरोबर उजवी बाजू 0. 2 कंस, त्यामध्ये 2 ठिकाणी एकच कंस आहे, म्हणून तो एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, कॉमन काढूया, m वजा 12 m वजा 12, आणि राहिलेले दुसऱ्या कंसात लिहूया, m वजा 14, बरोबर उजवी बाजू 0, जशाच तसे. त्यानंतर 2 कंसाचा गुणाकार 0, म्हणजे एक पहिला कंस 0 असू शकतो किंवा दुसरा, म्हणून आपण m बरोबर ऋण 12 चे व्यस्त धन 12 और किंवा m बरोबर धन 14 या 2 किमती मिळाल्या. परंतु आपल्याला वर्ग पद जे आहे ते m वजा 12, m ची किंमत 12 ठेवली तर वर्ग पद 0 होत आहे, म्हणजे वर्ग समीकरण राहणार नाही, म्हणून m बरोबर 12 आपण घेणार नाही, तर m बरोबर 14 हे अचूक उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवलं पाहिजे.